नमस्कार, मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ओल्या नारळाची बर्फी दाखवणार आहे, पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। समप्रमाणात अर्धा कसा करायचा तर आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे। तर आपल्याला हे अशा पद्धतीने पूर्ण गोल गोल पाणी लावून घ्यायचे। हे बघा, असं पूर्ण याला पाणी लावून घ्यायचे। इथे मी पूर्ण नारळाला पाणी लावून घेतलेले आहे। आता आपल्याला हे नारळ फोडून घ्यायचे। फोडून झालेलं आहे आणि मी कढईमध्ये पाणी टाकून प्लेट ठेवलेली आहे आणि 10 मिनिटे याला मी वाफवून घेणार आहे। 10 मिनिटे झालेले आहेत आणि नारळ आपलं हे बघा वाफवून झालेले आहे। आता हे गार करून घ्यायचे आपल्याला। गार झाले आणि बघू शकता सहजपणे ते खोबरं असं करवंटीमधून बाहेर येतंय। नारळ हे बघा, नारळाची पाट अशी पूर्ण किसणीतून शिलून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पाट शिलून घ्यायची आहे। पूर्णपणे पाट काढून घेतलेली आहे आपण, हे बघून घ्या। आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला एवढ्यासाठी दाखवला की जेव्हा तुमच्याकडे नारळ असेल तर तुम्ही घरच्या घरी हे खोबऱ्याचा किस तयार करू शकाल। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकेल, पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। एका नारळाचा 3 वाटी किस निघालेला आहे, बघू शकता तुम्ही। आपण नारळ किसून घेतलं होतं। तुम्ही कुठल्याही भांड्याचं माप घ्यायचे, एकच भांड घेतलं तर ते सुद्धा प्रमाण तुम्हाला चालेल, पण इथे 3 वाटी किस झालेला आहे। 3 वाटीसाठी मी इथे 2 वाटी साखर घेतली आहे, 1 वाटी दूध घेतलंय आणि त्यात पूर्ण दुधाची ही मलई टाकून घेतली आहे। इथे मी पिशवीचं दूध वापरलेलं आहे आणि त्यानंतर इथे काजू, बदाम आणि पिस्ता वगैरे असं कापून घेतलेले आहे। कढई तापायला ठेवली आहे, त्यात आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आणि तूप छान गरम होऊ द्यायचे। आपलं त्यावर आपल्याला 3 वाट्या किस टाकून घ्यायचे आहे। आपण पूर्ण खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे आणि आता परतवत राहायचं आहे। खोबऱ्याचा किसाचा कलर बदलू द्यायचा नाही आपल्याला। मी हे परतवत राहिले कारण की यातलं पाणी असतं ना ते शोषून घेतं आणि बर्फी जास्त दिवस टिकते। हे बघा, बिलकुल सुद्धा पाण्याचा अंश नाही आहे, हे बघा। आणि आता यात आपल्याला 5 मिनिटानंतर इथे दूध टाकून घ्यायचे। दूध टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं हे छान असं मीडियम गॅसवर परतवत राहायचे, बिलकुल थांबवायचं नाहीये। टाकलेलं दूध सुद्धा पूर्ण आटून गेलेले आहे। आता यात आपण साखर घालून घेणार आहोत। 3 वाटी खोबऱ्याच्या किससाठी 2 वाटी इथे साखर घेतलेली आहे आणि इथे मी वेलची पूड वापरणार नाहीये कारण की वेलची ही उपवासाला चालत नाही। आपण आयत्या वेळेला खोबऱ्याची बर्फी उपवासाला वापरू शकतो, म्हणून मी इथे फक्त सुका मेवा वापरणार आहे। साखरेचं पूर्ण पाणी झालेले आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता आपल्याला हे पाणी आटेपर्यंत एकसारखं त्यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे आणि गॅस हा आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि फिरवत राहायचे, थांबवायचं नाही, नाहीतर खाली ते लागू शकतं। साखरेचं पाणी आटत आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आजूबाजू सुद्धा याला बबल्स दिसत आहेत, हे बघा। कढईपासून आपला हा खोबऱ्याचा पदार्थ साईडला होतोय, हे बघा। तर आपण हे परत मीडियम गॅसवर परतवत राहायचे जोपर्यंत गोळी तयार होत नाही तोपर्यंत। सेट होण्यासाठी पूर्णपणे गोळा तयार झाला आहे, बघू शकता। पूर्ण आता कढईला सोडून देत आहे आणि दुधामुळे आणि तुपामुळे खोबऱ्याचा कलर बदलला आहे, हे बघा। अशी छान गोळी तयार झाली की लगेच ताटामध्ये आपल्याला सारण ओतून घ्यायचे। मी इथे ताटामध्ये सारण काढून घेतले आणि छान आपल्याला आता हे थापून घ्यायचे। बघा, मी अशा पद्धतीने छान व्यवस्थित करून हे ताटामध्ये थापून घेतले आणि सुका मेवा त्यातच कालवून घेतला होता मी। याला अर्धवट गरम असतानाच मध्ये चीर देऊन द्यायची। हे बघा, व्यवस्थितपणे असं कापून घ्यायची बर्फी। हे बघा, ती छान सेट झालेली आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, छान असे तुकडे पडले बर्फीचे आणि रसरशीत अशी आपली खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे। ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान अशी बर्फी आलेली आहे। नारळाची बर्फी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू।